असताना त्याचं गाणं रंगात ऑनलाईन जा खालचे बुटाड हाणतील फेकून म्हणून 16.5 लाखाचं जनरेटर त्याला आणि ते जनरेटर ठेवाला 24 लाखाचा ट्रक. मी लहानपणी जवळच्या यात्रेला जात होतो, जीवाजीवाचं जवळ आहे आमच्याकडे. तमाशा पाहायला नाही, पैसेच नव्हते ना. आणि 1-2 बाऱ्या लहानपणी पाहण्यात आला, ते पडदे वरी केल्यावर तेव्हा नाचणं बंद असतंय, तेव्हा वग चालू असतोय ना. मग नशीब चांगलं मी नाचणं पाहिलं नाही म्हणून इकडं आलो. नशीब चांगलं आपल्याकडे पैसेच नव्हते तेव्हा तिकीट काढ. हो, नाही तर 527 एकर आमच्या पाहुण्यानं नाचण्यातच जिंकली. 527 एकर गंगथडील जमीन होती. बिडी वाढायला पैसे नाही राहिले आखरीच्या टायमात. घोंगराचा आवाज गोड असतो म्हणत आहे, आपण काय ऐकलं नाही, पण आता इतका गोड होता तेव्हाच 527 एकर फुकली ती काय बिन गोडीचा असेल ना त्या आवाजात. हो, गोडी होती ती चांगली. असो, मग ते जनरेटर त्यांना 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवला. वारकऱ्याच्या यादीत कसे येतील? महाराज विमानात आलाय का मोठ्या गाडीत आलाय का पायी आलाय, कपडे भारीचे का साधारण कपडे, हे तपासायचं नाही, त्याचं आचरण तपासायचं. यातीन पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहिंदो म्यान. तलवारीचं मोल तलवारच असते. लोखंडाच्या मोजमापात तलवार बसत नसते. तलवार कवडाच्या माग अडकिली आणि रातच्या 2 वाजता चोरायन दरोजा वाजीला आणि म्हातारं म्हणलं, ए अंगती तलवार पाहतो याची सोय. आणि पोराचा हुंडा त्या दिवशी सकाळी घरी आलेला, त्याला माहितीची तो पोराचा हुंडा. तलवार आण म्हणल्याबरोबर चोट्टे निघून गेले. आता तलवारीची किंमत, तिचं मोल करता येतं का? मोल करो तलवार का पडी रहिंदो ज्ञान. तिच्या गुणाची किंमत आहे. याती साधूची जाती विचारायची नाही, साधूचं ज्ञान विचारायचं, त्याचं आचरण विचारायचं. तो साधू ओळखता आला पाहिजे. आणि कानोपात्रेनं ज्ञानोबारायला ओळखलं. प्रसंग चालू होता आपला चंद्रसेनेचा, त्यानं मारुतीरायला ओळखलं आणि मारुतीरायच्या पुढे काही अंतरावर माथोड्यावर कपाळ टेकलं, प्रणाम केला. मारुतीरायने विचारलं, आई साहेब मी रामप्रभूचं भजन करतो आणि रामप्रभू वाचत नाहीत. कोण? जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्र. कोण मारणार त्यांना? बाई, तुझ्या मालकानं आज सकाळपासून प्रभू रामचंद्रासोबत युद्ध सुरू केले. शरण शरण जे हनुमंता. तुकोबाराय का पाया पडतात मारुतीरायच्या? उदाहरण क्रमांक 2. काय गरज होती तुकोबारायला पाया पडायची? अगोदर एक पुरावा ऐकला, आता ऐका. बाईनं सांगितलं माझे मालक मारायले आणि प्रभू रामचंद्राचं काही चलत नाही का त्यांच्या पुढे? चालण्याचा विषय नाही बाई. बाण मारल्याबरोबर जितके रक्ताचे थेंब पडतील तितके तुझे मालक तयार होते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. प्रभू रामचंद्राला प्राणदान देते, पण माझं काम करतात. काय काम? प्रभू रामचंद्र माझ्या घरी यावे, वा, माझ्या पलंगावर त्यांनी बसावे, मी त्यांची पाद्यपूजा वगैरे काय करील, माझ्या अंतकरणात त्यांच्याविषयी स्थान आहे, त्यांनी आमच्याकडे यावं. असं जर तू हनुमंता माझं काम करीत असशील तर मी प्रभू रामचंद्राला मरू देत नाही. हरिप्राप्ती शिवपायन धरावे संताचे ते पाय. सद्गिरी गुरुजी, साधू शिवाय देव सापडत नाही. आणि बाईनं मारुतीरायाचे पाय धरले. पण मारुतीरायाच्या लक्षात आलं प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक पत्नी व्रत आहे आणि परस्त्रीच्या पलंगावर कसे बसतील? पण मारुतीरायानं सांगितलं इथं काही गोष्टी चटचट हो म्हणावं लागत्या. मग करणं हो की न हो, पण हो म्हणावं लागत असते. ते नाही म्हणायचं नसतं, होच म्हणायचं. काय हरकत नाही माय, हो. आणि बाईनं सांगितलं एक काम कर, हनुमंतराया आमकी एक गुंफा आहे, त्या गुंफेत अमृताचा कलश आहे आणि भुंगे माझ्या मालकाच्या रक्तावर अमृत टाकतात, त्या थेंबापासून माझे मालक तयार होतात. तू भुंगे अर्ध्या घंट्याकरता आडेव, मार नाही म्हणल्या, भुंगे आडेव
म्हणजे अमृत जाणं बंद होईल, माझे मालक मरतील, प्रभू रामचंद्र घरी जातील, मी पुन्हा भुंग्याला सांगेल रक्ताव अमृत टाका, मालक पुन्हा जिवंत होईल. तिनं काय केलं ते चुकीचं केलं नाही, पण पठ्या आगावनं मारुतीरायने विचार केला हे पुन्हा दुसऱ्यासाठी घातक ठरण. भुंगे आडिले नाही भाऊ, आणलेच फडाफड 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 आणलेच. 4-2 भुंगे असे लटलट कापू लागले. जात राहू दिन बापा आमची शिल्लक. 14 जाती आहेत भुंग्याच्या, 14 माझ्या वाचनात. 15वी कोणाच्या आली का? 14 जाती भुंग्याच्या. कुत्र्याच्या 6 जाती तयार केलेली तर कुंटाला पुराणात 6 जाती कुत्र्याच्या. भुंग्याच्या 14 जाती. लाकूड कोरणारा भुंगा वेगळा, फुलावरचा मकरंद खाणारा भुंगा वेगळा. आपल्याला शक्यतो एकच जात माहिती, गोळे करणार भुंगे. शेण पडलं ना, ऐक नाही फकरू महाराज, ते गोळे करीत होते आणि ते गोळा झाला लोटीतच नाही, कुठरोक बी लोटीत नाही. मग ते कोण्या आपण शेणाचे गोळेच करीत. लाकूड कोरणारा भुंगा वेगळा, फुलावरचा मकरंद खाणारा भुंगा वेगळा. 14 पैकी तो एक भुंगा आहे. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयाशी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. सूर्योदय झाला की कमळाचं फुल उमलते आणि त्या कमळावरचा मकरंद भुंगा खातो आणि तो भुंगा मकरंद खाण्यात इतका मग्न होतो, तेवढ्या अवकाशात सूर्य मावळतो आणि सूर्य मावळला की ते फुल असं मिटून जातं. किती पाकळ्या कोमल्या वडगावकर. लाकूड कोरतो भुंगा पण कमळाच्या पाकळ्या कोरीत नाही, त्याचं त्याच्यावर प्रेम. अशी एक भुंग्याची जात आहे. आणि ते मकरंद खाणारी भुंगे तिने आपलेशे केले, अमृतावर संरक्षण ठेवलं. इथे कोणाला येऊ देऊ नका आणि माझ्या मालकाला गरज पडल्यावर त्यांच्या रक्तावरच्या थेंबावर टाकत जा तुम्ही, म्हणजे ते पुन्हा पुन्हा जीवित होत राहतील. मारुतीरायन हानशेपूट मार, हानशेपूट मार, 4च जिथे आणि त्याला सांगितलं बेट्या वाचितो पण मग काम करा. बाईला सांगितलं होतं प्रभू रामचंद्र आणीन घरी, पण इग्न आलं तर थांबणार नाही. आणि मग मारुतीरायन सांगितलं त्या बाईचा पलंग टोकरा. आतून चट टोकरला. कसा टोकरला माहिती आहे का? आम्ही एकदा गोव्याला कीर्तनाला गेलो, तिकडं माळवण जवळ आहे. मग आम्हाला त्याने काजू दिले, टरकाला सगट दिले. काही काजू आपल्याकडे पॉलिश करून येते, ते वरचं टरकल काढले, ते टरकाला सगट दिले. काही टरकल काढले दिले. मोठा लोक होते ते, रावणाला ओव्हरटेक करणार. किरण ठाकूर ज्यांच्या पावणे 300 बँका, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, 5 कीर्तन होते गोव्याला आझाद मैदानला. निघालो होता आम्ही. आता आपल्याला काय शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा मी, इतके कुठं पचत असतात का ते. म्हणलं एकादशीला 4-4 2-2 खाऊ म्हणून एका बरणीत ठुले, बदाम देईल ते बरणीत ठुले आणि बरणीचं ढक्कन पप्याच्या मायकून उघडं राहिलं. पाहुण्या मधात घुसल्या बरणीत बदामाच्या मुंग्या मधात घुसल्या. मग आम्हाला वाटलं आता ते मस्त बदाम येत आहेत बरणीत. कोटीनं पाहुण्या मधात बदामाला कुठं छिद्र केलंय पत्ता नाही. बदाम जशाला तसे राहिले आणि मधात काहीच नाही. छट खाल्लं मधलं पांढरं आणि वरून नुसतं ते पिवळं टरकल. ते टरकलाच्या काजूचं तसंच केलं. खोबरं उघडं ठेवा तुम्ही आणि पाहुण्याला बोलवा. मुंग्या सगळं पांढरं खात्यात, फक्त काळच तितकट होत्या. इतक्या चतुर मुंग्या. आम्हाला वाटलं हाय तर बदाम. बरणीत हात घालून पाहिलं भुसकट. येरी सांगायलो
महाराजाच्या बायका तितक्या गाफील थोड्याच असते. तसं टरकल करून टाकलं त्या पलंगाच्या पायाचं. नुसती भोवताल कोटी ठेवली आणि फुलं वगैरे शेज आच्छादन केलं. भुंगे मारले. तिकडं आम्रत जाणं बंद झालं. तो रावण मृत्यू पावला. प्रभू रामचंद्रानं विजयाची आबूक ठोकली आणि मारुतीरायाला राजे हो, ही सगळी थांबवायची ताकद मारुतीरायामध्ये. काय करू शकत होता आपण? एवढा समाज कुठं जीव घालायचा आहे? लेकरं बाळ, छोटी मोठी अख्खं गाव, येणारी पाहुणे राहुणे, कृपा त्याची येते. हो. हनुमंता जी चाल अयोध्येला. म्हणले प्रभू अयोध्येला कशाला? आता स्नान गिन करायचं, थकून गेलोय. नाही म्हणले प्रभू, एक काम करावं लागते, चंद्रसेनेच्या घरी जावं लागते. कशाला? त्या बाईनं पलंग सजून ठेवलाय. 5 मिनिटं त्या पलंगावर बसायचे. पवन सुता मर्यादा पुरुषोत्तम रे. पितर शाप देतील. आहा कटा त्याचे करीती पितर, आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. थुकतील पितर तोंडावर. मी सूर्यवंशातला राजा आणि परस्त्रीच्या पलंगावर बसतोय, काय म्हणतील पितर? ऐका न प्रभू, तिनं वचन दिलतं, मी प्रभू रामचंद्राला मरू देत नाही, पण 5 मिनिटं तुम्ही त्या पलंगावर बसा. हनुमंता मेलेलं परवडलं. चंद्र सूर्य येतोपर्यंत नावाला बट्टा लागन, मी नाही देत. ऐका न प्रभू, मी सगळं नियोजन केलं. त्या बाईला सांगितलं, देव पलंगापाशी आल्यावर जर विघ्न आलं तर शकनभर थांबणार नाहीत. तिचा पलंग मोडायची अवस्था मी केली. कसा मोडन रे? तिची देवावरी सत्ता. पतिव्रता बाई होती. अमृत जिंकायची ताकद. गरुडानं आणलं, टिकिता नाही आलं. कद्रूला मिळालं, टिकिता नाही आलं. राक्षसाला प्राप्त झालं, पचिता नाही आलं. देवालाही प्राप्त झालं, काही चख्या शेती गुंडाळल्या. इतकं अमृत. आणि तिनं स्वतः नवऱ्यासाठी तिनं सूर्याला आणि चंद्राला असं चुटकी वाजून सांगितलं होतं, तुम्ही दोघे तोपर्यंत कपाळाचं कुंकू पुसायची ताकद कोणात नाही. सूर्याला आणि चंद्राला चुटकी वाजवा बाईनं, हे तुम्ही आहेत तोपर्यंत मी विधवा होणार नाही. सामान्य ताकद का देवा त्या बाईची. 34 नायिके पैकी एक होती ती. आणि मग मालक तुम्ही फक्त पलंगाल पाय लावा, तिचा पलंग मोडते. पतिव्रतेचा पलंग मोडायची माहीत ताकद नाही. ऐका म्हणले मालक, मी तुम्हाला नाही खोटं सांगणार. आणि प्रभू रामचंद्र तिच्या दारात आल्याबरोबर तिला आनंद वाटला. तिला पत्ताच नाही आपला मालक मेलाय. आणि मेला तरी तिला माहित होतं, पुन्हा अमृत टाकलं की जिवंत होत. पण अमृत फक्त भुंग्यानं टाकलं तरच जिवंत. तिनं असं सारं वतलं तरी बी जिवंत होत नव्हतं. वरदान होतं ते. त्या भुंग्याच्या चोचीत तसं फिल्टर होतं. मधमाशीचं फिल्टर तपासलं का तुम्ही? मवळाच्या माशीचं फिल्टर. बेसरामाचे फुलं नुसते असे चुरगाळा, 7-8 फुलं घ्यायचे ओले, असे चुरगाळायचे आणि मस्त तोंडाला असं फिरवायचं. अर्ध्या तासात सुजतो चेहरा. काय फुल पराक्रमी ते. धोत्र्याचं फुल असं चुरगाळायचं आणि नुसतं डोळ्यावरून फिरवायचं. 7-8 दिवस जग दिसत नाही, इतकं फुल विषारी. पण धोत्र्याच्या फुलातला सुद्धा मध गाळून आपल्या पोळात नेऊन टाकते. फिल्टर किती असेल मधमाशीचं गोड. भेसरामाच्या फुलातला सुद्धा मकरंद मधमाशीच्या तोंडातून पोळात गेला की औषध असतो, औषधी गावरान मध. काय फिल्टर असन तिच्या ह्याच्यात. तर ते भुंगा त्याच्यातलीच एक जात मोठी. त्यानं ते अमृत टाकलं की तो जिवंत होता. 4च जिवंत ठेवले. झाला निघून जा म्हणले. दारात आले प्रभू. आनंद वाटला.
आणि प्रभूने एका पायाचा अंगठा तिच्या पलंगाला लावला. कडकड 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 पलंग वळला. वापस बाईकड पाठ, तिकडं तोंड. जगाच्या मालकाने तिकडं तोंड करून खाली वाकून त्या मातीला प्रणाम केला. त्या जाग्याला खाली वाकले, बोट लावलं जाग्याला आणि त्या जागेची माती कपाळाला लावली. पतिवृत्तीची ताकद इतकी मोठी असते. बाई राक्षसाची बायको होती माझ्या माईंनो, पण नवऱ्यावर देवापेक्षा जास्त प्रेम होतं. मग ती बाई ज्या अंगणात फिरत होती त्या अंगणातली माती पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात कपाळाला लावली. म्हणून महाराजापेक्षा नवऱ्यावर जास्त प्रेम करा. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देते आणि नवऱ्यांच्या हाकर म्हणल्यावर म्हणती सकाळीच प्यालता. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात गारा पडत आहेत. हो, अवकाळी पाऊस पडत असतो. मालका इतकं प्रेम देवावर पण नाही करायचं. हा, देवाला आवडत नाहीत ते बाय. जी नवऱ्याला मानित नाही का ती बाई काशीतल्या मालकाला आणि पंढरपुरातल्या मालकाला आवडत. जी बाई नवऱ्याला त्रास देते का तिनं 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी उपयोग नाही. चिरून शिजून मीठ भरून खाल्ले तरी काय उपयोग नाही. काय अर्थ नाही. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. माती लावली हो कपाळाला, माती लावली. टप 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 डोळ्यातून पाणी पडलं. राक्षसासोबत लग्न केलंय पण त्याला पती म्हणते आणि त्याला प्राणदान मिळावं याच्या करता अमृताचा सायास केला. सामान्य बाई. तुम्हाला एक रामायणातला प्रसंग सांग, मग तुकोबाराय शरण का जातात एवढाच पुरावा सांगणार आहे मी. राजा रावणाला मारल्याच्या नंतर सीताई साहेबांना दिव्य दिलं. विमानात बसले. कामक नावाचं विमान होतं. विमानातून प्रभू रामचंद्र खाली उतरले आणि खाली उतरून त्या अशोक वाटिकेतली माती 3दा कपाळाला लावली. अशी माती लावली कपाळाला. आणि विमानात बसल्यावर विमान ज्या वेळेला अयोध्येकडे निघालं त्यावेळेला लंकेकडे बघून असा 3दा नमस्कार केला. सीताई साहेबाला थोडीशी शंका आली. अजून 5-4 लोकांना शंका आली की त्या ठिकाणी सीतेला त्रास झाला. अशा जागेवरची माती कपाळाला लावायची काय गरज होती. ज्या लंकेतल्या राक्षसांनी राक्षसनीनी प्रभू रामचंद्राला त्रास दिला त्या लंकेकडे बघून नमस्कार करायची काय गरज होती. अशी लय लोकांना शंका आली. त्याचं कारण सांगतो. मालकाचं जळत असणार प्रेत वक्षस्थळातल्या दुधाच्या धारानं विझवणारी जगात 1 नंबरची बाई ती फक्त मंदोदरी होती. आणि ती मंदोदरी लंकेत राहत होती. लंकेला नमस्कार नाही केला, मंदोदरीला केला. विरोधकाची बायको आहे. विरोधकाची बायको आहे. बायको चोरून नेणाराची बायको आहे. पण बाई पतिव्रता आहे. तिची देवावरी सत्ता. तिच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती कपाळाला लावली. मला आयुष्य प्रदान होईल. इतकी पतिव्रतेची हिंमत असते. एवढी मोठी पावर आहे पतिव्रतेची. असो निघाले प्रभू. पण बाई नाही शांत बसली. बाईनं सांगितलं मालक फक्त 5 मिनिटाकरता पात्यपूजा तुमची करणार होते. मला तुम्ही आवडला होतात. मनोमनी तुम्हाला वरलं होतं. नाही थांबलात. ज्या अंगठ्याने माझा पलंग मोडलाय त्याच अंगठ्याला एकेकाळी बाण लागन आणि तुला इहलोकातली यात्रा सोडावं लागल. द्वापार युगामध्ये ज्या अंगठ्याने त्रेतायुगात एका पवित्र स्त्रीचा पलंग मोडला त्याच अंगठ्याला कृष्ण परमात्म्याच्या बाण लागला. भिल्ले विंधिले शारंगधर आणि इहलोकातली यात्रा सोडावं लागली. रामबाबा काय ताकद महाराज. चला मारुती रायला शरण तुकोबाराय का